आहोत सेंटेन्सेस क्रिएशन. ओके, सेंटेन्स क्रिएशन मोस्ट इम्पॉर्टंट असतं. तर जो काही इंग्लिशमध्ये सेंटेन्सेस क्रिएशनचा फॉर्म्युला आहे तो काय आहे? कॅन एनीबडी टेल मी फॉर्म्युला ऑफ सेंटेन्सेस क्रिएशन इन इंग्लिश लँग्वेज? चलो गाइस डू इट फास्ट. सर्वांनी चॅट बॉक्स मध्ये टाईप करायचंय. इंग्लिशमध्ये कोणता असा फॉर्म्युला आहे सेंटेन्सेस क्रिएशनचा? दोन्ही लँग्वेज मध्ये डिफरंट आहेत फॉर्म्युले. ठीक आहे, ते भले इंग्लिश असेल, हिंदी असेल, मराठी असेल, जे काही फॉर्म्युला असतो, जे काही सेंटेन्सेस क्रिएशन असतं ते मात्र डिफरंट असतं. ओके कुलदीप सर, चलो. काय आहे? एकदम सिंपल फॉर्म्युला आहे जे की तुम्ही इंग्लिश जेव्हापासून सुरू करताय सब्जेक्ट, ठीक आहे, शिकायला, तेव्हाच तुम्हाला तुमच्या टीचरने सांगितलेला असतो. राईट. नो, इज सो सिंपल गाइस. काय आहे? सब्जेक्ट प्लस सब्जेक्ट प्लस सब्जेक्ट प्लस व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट, सब्जेक्ट प्लस व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट. हा काय झालाय? इंग्लिश मधला सेंटेन्सेस क्रिएशनचा फॉर्म्युला झालाय सागर सर. दॅट्स राईट, बरोबर. आता सब्जेक्ट म्हणजे काय एक्झॅक्टली? सब्जेक्ट मीन्स व्हॉट? करता. ओके. व्हर्ब मीन्स व्हॉट? क्रियापद. क्रियापद. आणि ऑब्जेक्ट म्हणजेच काय? कर्म. ठीक आहे. आता हे बघा, एखादं सेंटेन्स क्रिएट झालंय, करता करता आपण बघितलाय, क्रियापद आपण ओळखलंय, आणि जे काही रिमेनिंग सेंटेन्स असतं, जो काही ज्या सेंटेन्सचा रिमेनिंग पार्ट असतो, रेस्ट पार्ट असतो, त्यालाच आपण काय म्हणत असतो? कर्म असं म्हणत असतो गाईज. ठीक आहे. आता हा झाला जनरल फॉर्म्युला. तुम्ही मराठी मध्ये बघत असाल, मराठीमध्ये सुद्धा जो काही सेंटेन्सेस क्रिएशनचा फॉर्म्युला आहे तो सुद्धा डिफरंट आहे. ठीक आहे. आता आपण आजपासून सलग 3 महिन्यापर्यंत काय बघणार आहोत? तर आजपासून सलग 3 महिन्यापर्यंत आपण सेंटेन्सेस क्रिएशन कसं करता येतं ते आपण बघणार आहोत. ठीक आहे. चलो. आणि मोस्ट इम्पॉर्टंट त्या आतमध्ये आहे सेंटेन्सेस क्रिएशन. आता हे बघा, प्रत्येक मुलाला तिथं ग्रामरची भीती वाटत असते. ठीक आहे. ग्रामरची भीती अजिबात वाटू नाही द्यायची गाईज. ठीक आहे. कारण हे बघा, मोस्ट इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे लर्निंग विथआउट ग्रामर. लर्निंग विथआउट ग्रामर जो काही फॉर्म्युला असणार आहे बघा, इंग्लिशमध्ये किंवा कोणत्याही लँग्वेजमध्ये, कोणत्याही लँग्वेजसाठी हा फॉर्म्युला असतो LSRW. ओके. आता यल म्हणजे काय एक्झॅक्टली? ठीक आहे. यल म्हणजे काय? लिसनिंग. ओके, म्हणजेच काय? ऐकणे. यल फॉर लिसनिंग, S for speaking, R for reading and W for writing. ठीक आहे. W for writing. तुमचं जे काही स्ट्रेस असतो, ओके, तुमचा जो काही फेअर असतो, एखादी भाषा तुम्हाला येत नाहीये, त्याबद्दल तुम्हाला शिकायचंय. ठीक आहे. त्याबद्दल मी तुम्हाला जनरल इंट्रोडक्शन देत आहे. थोड्याच 5 मिनिटं देणार आहे, आणि 5 मिनिटानंतर आपल्या लगेच सिलेबसला आपण तिथे सुरुवात करणार आहोत. ओके गाईस. आता हे बघा, लिसनिंग, स्पीकिंग, रिडिंग अँड रायटिंग. तुम्ही काय म्हणाल? हो, रेकॉर्डिंग नंतर भेटणार आहे. रेकॉर्डिंग तुम्हाला भेटणार आहे डेली बेसिसवर. ठीक आहे. आता हे बघा, लिसनिंग, स्पीकिंग, रिडिंग आणि रायटिंग. तुम्ही काय म्हणाल? मॅडम असं कुठं असतं का? आधी ऐकायचं, मग बोलायचं, मग वाचायचं, मग लिहायचं? नाही. ओके. तर हे बघा, एकदम सिंपल आहे. लर्निंग विथआउट ग्रामर हा फॉर्म्युला आहे. ओके गाईज. आता हे बघा, एक्झॅक्टली हा फॉर्म्युला आपण अप्लाय कसं करत असतो? जेव्हा तुम्ही छोटे मुलं असतात, 1.5 वर्षाचे, 2 वर्षाचे, बरोबर, तेव्हा तुम्ही काय करताय? तेव्हा तुमचे मम्मी पप्पा म्हणतात का तुम्हाला, धर बाबा, हे जे काही ग्रामरचं बुक आहे ते तू ग्रामरचं बुक घ्यायचंय. ठीक आहे. आणि पहिल्यांदा तू आता याच्यातले सगळे व्होकॅब्युलरी पाठ करायची आहे. ओके, लर्न करायची तू ती व्होकॅब्युलरी. नंतर काय, तू वाचायला शिकशील. ओके, तसं नाही. तुम्ही काय करताय बघा, तुमच्या आई वडिलांचे जे काही शब्द असतील, तुमचे जे काही रिलेटिव्ह असतील, तुमचे जे काही आजी आजोबा असतील, तुमचे बहीण भाऊ असतील, ठीक आहे. वन मिनिट काय. चलो. तर आता हे बघा, मोस्ट इम्पॉर्टंट काय असतं, तो जो काही तुमचा 1.5 ते 2 वर्षाचा मुलगा असतो किंवा तुम्ही असता, राईट, तुम्ही काय करता? तुमच्या ज्या घरच्यांचं ऐकत असता, ऐकून ऐकून ते शब्द तुमच्या कानावर पडतात, तुम्ही हळूहळू शब्द शब्द बोलायला लागता. ओके, बोलायला लागता, एकदम क्लिअर नसता बोलत, पण बोलायला लागत असता, बरोबर. नंतर तुम्ही काय करताय? 2 ते 3 महिन्यातच, अवघ्या 4 ते 5 महिन्यात काय करा, तुम्ही तिथं सेंटेन्सेस क्रिएशन करायला लागता. तुम्ही ते शब्द, तुम्ही शब्दापासून शब्द जोडून जोडून तुम्ही बोलायला लागता, बरोबर. नंतर तुम्ही वाक्यात बोलायला लागता, बरोबर आहे. आणि नंतर ते तुम्ही तिथे लँग्वेज शिकायला लागतं, बरोबर. आणि त्याच्यानंतर तुम्ही शाळेत जाता, तुमचे शिक्षक तुम्हाला लिहायला शिकवतात, वाचायला शिकवतात. ओके. आणि जेव्हा मात्र तुम्ही शाळेत जात असता बघा, तेव्हा मात्र तुमचे जे काही शिक्षक आहेत ते जे काही तुम्हाला हा विषय शिकवतात, ठीक आहे, हे जे काही इंग्लिश शिकवतात ते ऍज अ लँग्वेज म्हणून शिकवतात की सब्जेक्ट म्हणून शिकवतात? यू हॅव टू टेल मी गाईज. प्लीज आन्सर मी फास्ट. तुमचे जे काही शिक्षक आहेत, येस, भारत सर, भारत सर, येस. दुसरे पटपट आन्सर द्यायचे. इतके लोक आहेत तुम्ही. द्रविड सर, येस. कृष्णा सर, येस. प्रकाश सर, येस. व्हेरी गुड. आयपॅड,
साक्षी मॅम येस लँग्वेज म्हणून शिकता बरोबर, त्यात त्यांची काही चुकी नसते. ओके, पण आपल्याला ह्या जो काही कोर्स आहे या कोर्समध्ये आपल्याला इंग्लिश जो काही आहे तो विषय म्हणून शिकायचा, तर आपल्याला काय शिकायचं आहे ऍज अ लँग्वेज म्हणून आपण इंग्लिश शिकणार आहोत. ठीक आहे, आता हे बघा तुमच्या शिक्षकाने तुम्हाला काय शिकवलं, पोएम्स शिकवल्या, लेसन्स शिकवले. ठीक आहे, पण मात्र आपण इथं पोएम्स आणि लेसन्स घेणार नाही होत गाईस. ठीक आहे, आता हे बघा ग्रामर जे काही आहे असं म्हणतो ग्रामर इम्पॉर्टंट नाहीये, असं पण नाहीये ग्रामर इम्पॉर्टंट नाहीये. ठीक आहे, पण ठराविक ग्रामर तुम्हाला इम्पॉर्टंट आहे, पण आपण आपल्या सिलेबसमध्ये तिथं कम्प्लीट ग्रामर कव्हर करून घेणार आहोत. म्हणजे मोस्टली डबल ऍडव्हान्टेजेस कुणाला भेटणार आहेत आपल्या कोर्समधून, जे काही 5वी ते 10वी 12वीचे स्टुडंट्स आहेत त्यांना डबल ऍप्लिकेशन डबल ऍडव्हान्टेजेस इथं भेटणार आहेत. ठीक आहे, आणि जे काही बाकीचे उरलेले लोक आहेत, वर्किंग प्रोफेशनल्स आहेत, हाऊस वाईफ आहेत, ते पण त्यांच्या स्टुडंट्स तिथं, ते पण त्यांच्या मुलांना तिथं शिकवणार आहेत. ओके, त्यात काही अडचण येणार नाही त्यांना. प्लस ते ऍज अ लँग्वेज म्हणून इथं शिकणार आहेत, त्यांना सुद्धा त्या गोष्टीचा तेवढाच फायदा होणार आहे. आणि हे बघा म्हणजेच काय, मला तुम्हाला काय सांगायचं होतं, जे काही मोस्ट इम्पॉर्टंट असते कोणतीही लँग्वेज असू द्या, ते शिकण्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट असतं ते म्हणजे एन्व्हायरमेंट, त्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट असतं ते एन्व्हायरमेंट गाईस. ठीक आहे, चला तर आता आपल्याला टाइमपास नाही करायचा आहे, लगेच आपल्याला आपल्या सिलेबसला तिथे सुरुवात करायची आहे. ठीक आहे, मला आता तुम्हाला पहिला क्वेश्चन विचारायचा. ठीक आहे, आय वॉन्ट टू आस्क यू वन क्वेश्चन हिअर, हाऊ मेनी मेन टाइप ऑफ टेन्सेस आर देअर? इंग्लिश लँग्वेज मध्ये मेन टेन्सेस किती आहेत? चलो भरत सर येस गाइस व्हेरी गुड, आय पॅन सायली मॅम, संतोष सर येस, बुधवन सर येस, अमर सर येस, व्हेरी गुड, गजानन सर, प्रकाश सर, ऋषी सर येस, व्हेरी गुड. इंग्लिश लँग्वेज मध्ये एकूण 3 काळ आहेत. ओके, कोणते काळ आहेत? प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स अँड फ्युचर टेन्स. येस पैकी सर. ओके, चलो आता हे बघा, प्रेझेंट टेन्स मीन्स व्हॉट एक्झॅक्टली? प्रेझेंट टेन्स मीन्स व्हॉट? वर्तमान काळ, जी क्रिया सध्या चालू आहे त्यालाच आपण काय म्हणतोय, वर्तमान काळ, जी स्थिती सध्या तिथं आहे. ठीक आहे, त्यालाच आपण म्हणतो असतो वर्तमान काळ. नेक्स्ट आहे पास्ट टेन्स. आता पास्ट टेन्स मीन्स व्हॉट एक्झॅक्टली? पास्ट टेन्स म्हणजे काय, भूतकाळ. ओके, जी क्रिया घडून गेलेली आहे त्यालाच आपण काय म्हणत असतो, पास्ट टेन्स म्हणत असतो. ठीक आहे, आणि नेक्स्ट वन अँड लास्ट वन इज फ्युचर टेन्स. अँड फ्युचर टेन्स मीन्स व्हॉट एक्झॅक्टली? फ्युचर टेन्स मीन्स व्हॉट? भविष्यकाळ, जी क्रिया भविष्यात घडणार आहे, जी क्रिया इन फ्युचर घडणार आहे त्यालाच काय म्हणत असतो आपण, फ्युचर टेन्स म्हणजेच भविष्यकाळ म्हणत असतो. ओके गाईज, तर हे बघा ह्या तिन्ही काळामध्ये, आता हे सध्याला आपण 3 काळ बघणार आहोत. ठीक आहे, आणि हे जे काही 3 काळ बघणार आहोत बघा, सिम्पल टेन्स, सिम्पल टेन्स विथआउट वर्ब बघणार आहोत. म्हणजेच काय विथआउट वर्ब म्हणजे काय? तुम्ही काय म्हणताल मॅडम, तुम्ही तर मगाशी म्हणल्या होत्या सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट हा आपला फॉर्म्युला आहे सेंटेन्स क्रिएशनचा, तर मग असं का? ठीक आहे, आता हे बघा सिम्पल टेन्स विथआउट वर्ब आपल्याला बघायचे. म्हणजेच काय, सिम्पल टेन्स विथ वर्ब, विथ हेल्पिंग वर्ब आपण काय करणार आहोत, सेंटेन्स क्रिएशन करणार आहोत सध्या बेसिक लेवलला. कारण जे काही हेल्पिंग वर्ब्स असतात तिन्ही काळामध्ये ते मोस्ट इम्पॉर्टंट आहेत, कारण ते जे काही तुमचे 12 सबटाइप्स आहेत काळाचे. ठीक आहे, 12 उपप्रकार आहेत. 12 उपप्रकार कोणते एक्झॅक्टली? ठीक आहे, तर हे बघा 12 उपप्रकार कोणते आहेत? सिम्पल टेन्स. ओके, सिम्पल टेन्स. नेक्स्ट आहे कंटिन्युअस टेन्स, त्याच्यानंतर परफेक्ट टेन्स, आणि त्याच्यानंतर आहे परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. ठीक आहे, आता हे जे काही 12 प्रकार 4 प्रकार आहेत ते तिन्ही काळामध्ये आहेत. कोणत्या काळामध्ये? प्रेझेंट मध्ये आहे, पास्ट मध्ये आहे, फ्युचर मध्ये आहे. ठीक आहे, म्हणजेच काय, 4 into 3, 4 मल्टिप्लाय बाय 3, किती टेन्सेस झाले तुमचे? 12 टेन्सेस झाले. ठीक आहे, आता जेव्हा आपण टेन्स शिकवणार आहोत गाईज, तेव्हा मात्र मी तुम्हाला फक्त 6 फॉर्म्युले राईट डाऊन करून येणार आहे, तुम्हाला 12 फॉर्म्युले लर्न नाही करायला येणार. ठीक आहे, आपल्याला एकदम इझी लँग्वेज मध्ये आणि इझी वेने आपल्याला इंग्लिश शिकायचे आहे. ठीक आहे, तर हे बघा तुम्हाला 12ची 12 फॉर्म्युले मी राईट डाऊन नाही करून देणार, तुम्हाला फक्त आणि फक्त मी तिथे 6 फॉर्म्युले देणार आहे. 4 ते 5 दिवसानंतर आपण ते जे काही काळ आहे, जो काही हा सिलेबस आहे ते घेणार आहोत. ओके, हे आता हे जे काही आहेत बघा 12 फॉर्म्युले, ठीक आहे, किंवा हे 12 काळ, त्यामध्ये मात्र तुम्हाला आपण आज जे काही हेल्पिंग वर्ड्स घेणार आहोत, उद्या जे काही घेणार आहोत ते खूप इम्पॉर्टंट आहेत, ते तुम्ही लर्न करायलाच पाहिजे. ओके, आता उद्या मी तुम्हाला काय करणार आहे, वर्कची एक तिथं पीडीएफ शेअर करणार आहे, त्यात ऑलमोस्ट 150 वर्क्स असतील. ठीक आहे, त्याचे काही वर्क्स आहेत V1 V2 आणि V3 मोस्ट इम्पॉर्टंट आहेत, ते तुम्ही लर्न करायचे आहेत. डेली बेस जर तुम्ही 10 जर वर्क पाठ केले ना, पाठ म्हणजेच काय लर्न जर केले ना, तर 10-15 दिवसात तुमचे होऊन जातील सगळे. ते जास्तीत जास्त आणि ते जास्तीत जास्त आपण युज करतोय ते वर्ड्स. ठीक आहे, तुम्हाला कमीत कमी त्या वर्डचे अर्थ माहित पाहिजे. आणि 4 ते 5 दिवसानंतर मी तुम्हाला एक डेली यूज सेंटेन्सेसची पीडीएफ प्लस जे काही वर्ड फॉर्म्स आहेत, जी काही व्होकॅब्युलरी आहे ती तुम्हाला शेअर करणार आहे, जे काही प्रोवर्ड्स आहेत, जे काही फ्रेजेस आहेत ते सगळं तुम्हाला शेअर करणार आहे. ठीक आहे, त्याच्याबद्दल पण काही टेन्शन घ्यायचं नाही. ठीक आहे, चलो गाईस, चला वळूया आता आपल्या सिलेबसकडे. ओके, आता हे बघा हेल्पिंग, आता मी जो काही तुम्हाला आज फॉर्म्युला राईट डाऊन करून देणार आहे, आपल्या काय बघायचे, सिम्पल टेन्स, सिम्पल टेन्स विथआउट वर्ड्स एक्झाम्पल्स बघायचे. ओके, हे बघा आज आपल्याला बघायचं तिथं प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट टेन्स म्हणून म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलंय काय आहे,
वर्तमान काळ, वर्तमान काळ. ठीक आहे. आता हे बघा आपल्याला ह्या तिन्ही काळामध्ये आपण जे काही 3 काळ शिकणार आहोत त्या तिन्ही काळामध्ये आपल्याला हेल्पिंग व्हर्ब शिकायचे. ओके. त्यात 2 वर्ड्स आहेत. एक म्हणजे टू बी अँड सेकंड वन इज टू हॅव. ओके. आता एक्झॅक्टली टू बी म्हणजे काय? आता हे जे काही टू बी आणि टू हॅव आहेत बघा, तिन्ही काळामध्ये त्याच्या डेफिनेशन चेंज होणार आहेतच. ठीक आहे. काळ बदलला की हेल्पिंग वर्ड्स बदलले, त्यामुळे त्याच्या डेफिनेशन सुद्धा चेंज होणार आहे. ठीक आहे. फर्स्ट वन आपल्याला बघायचं आहे अगोदर टू बी. आता टू बी मीन्स व्हॉट एक्झॅक्टली? टू बी मीन्स व्हॉट? असणे किंवा एखादी क्रिया होणे, एखादी क्रिया होणे. अँड टू हॅव मीन्स व्हॉट एक्झॅक्टली? टू हॅव मीन्स व्हॉट एक्झॅक्टली? कर्त्याला कर्त्याजवळ कर्त्याकडे काहीतरी असणे. ओके. ज्याजवळ ज्याकडे ज्यामध्ये कर्त्याला प्रत्यय लागतो तिथं काहीतरी. इथं मात्र कर्त्याला काहीही प्रत्यय लागलेला नसतो. ओके. ह्या गोष्टी तुम्ही तिथं महत्वाच्या ध्यानात ठेवायच्या आहेत गाईज. ठीक आहे. आता हे बघा टू बी म्हणजे असणे किंवा एखादी क्रिया होणे. टू बी ची काही डेफिनेशन काय असते बघा? डोवर हॅज समथिंग. डोवर हॅज समथिंग. डोवर इज समथिंग. डोवर इज समथिंग म्हणजे काय? कर्त्याकडे काहीतरी, करता काहीतरी आहे, करता काहीतरी आहे. आणि टू हॅव मध्ये काय? टू हॅव शोज दी ओनरशिप ऑर पोझिशन. टू हॅव काय शो करते? ओनरशिप किंवा पोझिशन म्हणजे काय? मालकी दाखवते किंवा हक्क दाखवते. ठीक आहे. तुम्हाला माहित असेल ओनर मीन्स व्हॉट? मालक. ठीक आहे. आणि ओनरशिप मीन्स व्हॉट? मालकी दाखवणे. ठीक आहे. आता हे बघा टू हॅव. टू हॅव म्हणजे काय? त्याला काहीतरी प्रत्यय असतो गाईज. ठीक आहे. टू हॅव मीन्स व्हॉट? डोवर हॅज समथिंग. कर्त्याकडे काहीतरी आहे. आता ह्याचे काही डेफिनेशन मी तुम्हाला सांगितलं ते कशात आहेत? प्रेझेंट टेन्स मध्ये आहेत फक्त. ओके. टू हॅव मीन्स व्हॉट? ताबा असणे किंवा मालकी असणे. ताबा असणे किंवा मालकी असणे. आता कर्त्याला जो काही प्रत्यय असतो तो काय असतो इथं? ला, जवळ, कडे. ला, जवळ, कडे. ठीक आहे. किंवा कोणताही प्रत्यय असू शकतो. आता हे बघा प्रेझेंट टेन्स मध्ये टू बी चे 3 हेल्पिंग वर्ड्स आहेत आणि प्रेझेंट टेन्स मध्ये टू हॅव चे 2 हेल्पिंग वर्ड्स आहेत. ओके. विच आर दोज हेल्पिंग वर्ड्स ऑफ टू बी अँड टू हॅव इन प्रेझेंट टेन्स गाईज? टू बी आणि टू हॅव चे जे काही 5 हेल्पिंग वर्ड्स आहेत टोटल कोणते आहेत सांगू शकता का तुम्ही मला? कॅन यू टेल मी गाईज? कॅन यू टेल मी? चलो. There are 3 helping words of to be in present tense, that is am, is and are. Am, is and are. And are. ठीक आहे. आणि टू हॅव मध्ये 2च हेल्पिंग वर्ड्स आहेत. देर आर 2 हेल्पिंग वर्ड्स गाइज. फर्स्ट वन इज हॅव, सेकंड वन इज हॅड. फर्स्ट वन इज हॅव अँड सेकंड वन इज हॅज. ठीक आहे. आता हे बघा मोस्ट इम्पॉर्टंट थिंग मला इथं तुम्ही काय करायचंय बघा 100% कॉन्सन्ट्रेट फक्त इकडे करायचंय. नोटबुक आणि पेन कुणी हातामध्ये घ्यायचा नाहीये. कारण लेक्चर नंतर मी तुम्हाला होमवर्क शेअर करणार आहे, बोर्डचे फोटो शेअर करणार आहे, प्लस काय रेकॉर्डिंग सुद्धा शेअर करणार आहे. आता रेकॉर्डिंग शेअर करणार म्हटलं लगेच पळू नका जो. ओके. चलो. आता हे बघा इथे 3 हेल्पिंग वर्ड्स आहेत, इथे 2 हेल्पिंग वर्ड्स आहेत. ठीक आहे. ते कधी युज करायचे ते पण आपल्याला बघायचंय. ओके. आता हे बघा जो काही फॉर्म्युला आहे तो काय आहे? सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ड प्लस ऑब्जेक्ट. हा फॉर्म्युला घेऊन आपल्याला काय करायचं? सेंटेन्स क्रिएशन करायचे. ठीक आहे. आता हे बघा देर इज सम डिफरन्स बिटवीन हेल्पिंग वर्ब अँड वर्ब. दिस इज नॉट सेम. ओके. आता हे बघा हेल्पिंग वर्ब म्हणजे काय? सहाय्यकारी क्रियापद. वर्ब म्हणजे काय? क्रियापद. ठीक आहे. क्रियापदाचे काही 5 रूप असतात. हेल्पिंग वर्बचे काही रूप नाही. ओके. हेल्पिंग वर्बचे म्हणजे काय? टू बी चे हेल्पिंग वर्ब्स असतात, टू हॅव चे हेल्पिंग वर्ब्स असतात आणि टू डू चे हेल्पिंग वर्ब्स असतात. ओके. ते आपण हळू शिकणार आहोत. टू डू चे हेल्पिंग वर्ब्स सध्या आपल्याला फक्त टू बी आणि टू हॅव चे हेल्पिंग वर्ब्स तिथे शिकायचे आहेत गाइस. ठीक आहे. आता हा जो काही फॉर्म्युला झालाय बघा तो काय झालाय? सिम्पल टेन्स. सिम्पल टेन्स विथआउट वर्ब. विथआउट वर्ब. ठीक आहे. नंतर आपण काय बघणार आहोत? नंतर म्हणजे 2 ते 4 दिवसानंतर जेव्हा आपण सिलेबस कडे जाणार आहोत तेव्हा आपल्याला बघायचे सिम्पल टेन्स विथ वर्ब आपण बघणार आहोत. विथ वर्ब म्हणजे काय? विथ वर्ब म्हणजे काय? तिथं तुम्ही V1, V2, V3, V4 अँड V5 हे 5ही क्रियापदाची रूपतीने तुम्ही युज करणार आहात गाइस. ओके. चलो. आता हे बघा आपल्याला इथं मी तुम्हाला काही पर्सनल प्रोनाउन्स राईट डाऊन करून देणार आहे. ओके. पर्सनल प्रोनाउन्स. ओके गाइस. आता हे बघा प्रोनाउन्स मीन्स व्हॉट एक्झॅक्टली? नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला प्रोनाउन्स सर्वनाम आपण म्हणतो. ठीक आहे. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दालाच आपण सर्वनाम म्हणत असतो. फॉर एक्झाम्पल तुमच्यातले एखाद्याचं नाव रोहन आहे. ओके. रोहन काय म्हटलंय? रोहन काय म्हटलंय? रोहनने जेवण केलं असं म्हणतो का तो? नाही. तो काय म्हणतो? मी जेवण केलंय. म्हणजेच काय? तो नामाऐवजी शब्द काय वापरतोय? मी असं वापरतोय. म्हणजेच काय? मी काय झालं? एक सर्वनाम झालंय. ठीक आहे. असे जे काही सर्वनाम्स आहेत ते तुम्ही सांगू शकता का मला? कॅन यू गिव्ह मी सम एक्झाम्पल्स फॉर प्रोनाउन्स? चलो गाइस डू इट फास्ट. पटपट टाइप करायचंय. येस भरत सर. किती लोक आहात तुम्ही? कमीत कमी मला 100 कमेंट झाले पाहिजेत. गजानन सर दॅट्स राईट. व्हेरी गुड. राईट. सागर सर काय ना रे?
फर्स्ट वन इज आय. आय म्हणजेच काय, मी. ओके. सेकंड वन इज ही. ही मीन्स व्हॉट, तो. जेव्हा आपण एखाद्या जेंट्स बद्दल बोलतोय तेव्हा आपण काय म्हणतोय, तो असं म्हणत असतो. ओके. नेक्स्ट आहे शी. शी मीन्स व्हॉट, ती. जेव्हा आपण एखाद्या लेडीज बद्दल बोलतोय. ठीक आहे. आता हे बघा, नेक्स्ट आहे यू. यू मीन्स व्हॉट, तू किंवा तुम्ही. तू किंवा तुम्ही. ओके गाईज. नेक्स्ट वन आहे वी. वी मीन्स व्हॉट, आम्ही किंवा आपण. आम्ही किंवा आपण. ओके. अँड दे मीन्स व्हॉट, एक्झॅक्टली. दे मीन्स व्हॉट, ते अनेक जण किंवा सर्वजण. ते अनेक जण किंवा सर्वजण. ठीक आहे. चलो. आता मला एक सांगायचं यातले जे काही सिंग्युलर प्रोनाउन्स कोणते आहेत आणि सिंग्युलर प्रोनाउन्स कोणते आहेत आणि प्लुरल प्रोनाउन्स कोणते आहेत ते तुम्ही मला सांगायचं आहे गाईज. सिंग्युलर कोणते आहेत आणि प्लुरल कोणते आहेत. राईट स्वामी. चलो. न गाईज. एकवचनी कर्ते कोणते आहेत, एकवचनी सर्वनाम कोणते आहेत आणि अनेकवचनी सर्वनाम कोणते आहेत यातले. हे काय झालं, याला आपण पर्सनल प्रोनाउन्स म्हणतो. ओके. राईट. भरत सर, व्हेरी गुड. राईट गाईज. गजानन सर. दॅट्स राईट. आता हे बघा, आय, ही, शी, यू. आय, ही, शी, यू आणि इट. इट मुद्दा मी आता राईट डाऊन नाही केले कारण तुमचं अदरवाईज कन्फ्युजन होईल. ओके. त्यामुळे मी राईट डाऊन नाही केले बघा. ओके गाईज. चलो. तर इट मी नंतर सांगणार आहे तुम्हाला. आता हे बघा, आय, ही, शी आणि यू काय झाले तिथं, सिंग्युलर नाउन झाले. ठीक आहे. त्यालाच आपण काय म्हणतो, नाही. भरत सर, नाही. आता हे बघा, तो आपण करता म्हणून यूज करतोय. आय, ही, शी आणि यू. आता हे बघा, यू भलं की तिथं आपण एक गोष्टी करता म्हणत असलो तरीही आपण जे काही रूल्स अप्लाय करतो हेल्पिंग वर्डच्या बाबतीत ते मात्र त्याला प्लुरल नाउनचे करत असतो. ठीक आहे. आणि वी आणि ते काय झाले तिथं, प्लुरल प्रोनाउन झाले. प्लुरल प्रोनाउन झाले. ओके गाईज. चला, तर आपल्याला काही एक्झाम्पल्स बघायचे आहे. नाउ आय एम गोइंग टू गिव्ह यू सम एक्झाम्पल्स अँड यू हॅव टू ट्रान्सलेट दिस एक्झाम्पल्स इन इंग्लिश लँग्वेज गाईज. ठीक आहे. राज, वी, यू अँड दे. वी, यू अँड दे. ओके. आता हे बघा, आय नंतर आपण कोणतं हेल्पिंग वर्ड यूज करतो गाईज, अ, एन, इज, आर. यापैकी आपण आय नंतर कोणतं हेल्पिंग वर्ड यूज करत असतो. राईट. साक्षी मॅम. भारत सर. भारत सर. गजानन सर. दॅट्स राईट गाईज. आय नंतर आपण यूज करतोय एम हे हेल्पिंग वर्ड. आता आय म्हणजे काय, मी. एम मीन्स व्हॉट, आहे. ठीक आहे. ही, शी, इट किंवा राज. राज काय झाले, सिंग्युलर नाउन झाले. त्यानंतर आपण कोणतं हेल्पिंग वर्ड यूज करतोय, एम, इज और आर. Which helping word will you use after he, she, it and Raj? Right guys. Right guys. Is. Is हे आपण हेल्पिंग वर्ड यूज करत असतो. आपल्याला एक्झॅक्टली इजचा मिनिंग काय होतोय ते आपल्याला बघायचंय. ठीक आहे. ही इज म्हणजे काय, तो आहे. शी इज म्हणजे काय, ती आहे. राज इज म्हणजे काय, राज आहे. आणि आपण इट कधी यूज करतो. ठीक आहे. इट. इट आपण कधी यूज करतोय, जेव्हा आपण नॉन लिव्हिंग थिंग्स बद्दल बोलतोय तेव्हा आपण तिथं इट यूज करत असतो. ओके. प्लस आणखी कधी यूज करतोय, जेव्हा आपण प्राण्यांबद्दल बोलतोय, पक्ष्यांबद्दल बोलतोय तेव्हा आपण तिथं इट यूज करत असतो. ठीक आहे. फुलांबद्दल बोलतोय तेव्हा, झाडांबद्दल बोलतोय तेव्हा आपण तिथं इट यूज करत असतो. पण तिथं जर तुम्हाला मेन्शन केलंय अॅनिमल्स, बर्ड्स, ट्रीज, मग मात्र तुम्ही तिथं इट न यूज करता डिरेक्टली अॅनिमल, ट्रीज आणि बर्ड्स यूज करणार आहात. ओके. फॉर एक्झाम्पल, त्याला लांब शिफ्टी आहे. तिथं मेन्शन केलंय का प्राणी किंवा पक्षी, मेन्शन केलंय का, येस ऑर नो गाईज. त्याला लांब शिफ्टी आहे, मेन्शन केलंय का, नाही केलं. बरोबर. त्यामुळे तुम्ही तिथे डिरेक्टली इट घेणार आहात. ओके. डिरेक्ट तुम्ही तिथे इट घेणार आहात गाईज. ठीक आहे. आता आपल्याला याचे मिनिंग्स बघायचे बघा पुन्हा एकदा. वी. वी. वी नंतर, यू नंतर आणि दे नंतर आपण कोणते हेल्पिंग वर्ड यूज करत असतो. विच हेल्पिंग वर्ड विल यू यूज आफ्टर वी, यू अँड दे. राईट. मुरुड सर, मुल्ला मॅम, सायली मॅम, श्रुती मॅम. राईट गाईज. आपण आर हे हेल्पिंग वर्ड यूज करत असतो. ठीक आहे. आता हे बघा, वी आर मीन्स व्हॉट, आम्ही आहोत. आम्ही आहोत किंवा आपण आहोत. यू आर मीन्स व्हॉट, तू आहेस. तू आहेस किंवा तुम्ही आहात. तुम्ही आहात. ठीक आहे. आणि दे आर मीन्स व्हॉट, ते आहेत. ते आहेत म्हणजेच काय, आरचे किती किती मिनिंग्स होतात हे तुम्ही बघू शकता. ठीक आहे. Now I am going to give you some examples and you have to translate these examples in English language guys. Okay. चलो, do it fast. आता हे बघा, तुम्हाला पहिल्यांदा मला चुकीचा आन्सर तुमच्याकडून नकोय कारण एकदम सिंपल क्वेश्चन आहे त्यामुळे मी तुम्हाला अगोदरच सांगते. ठीक आहे. मी आता संगीत, संगीत आणि संगीतकार. संगीतला आपण काय म्हणतो असं सांगा बरं, गाणं की म्युझिक, सिंग की म्युझिक, सॉरी सॉन्ग की म्युझिक. राईट गाईज. नो मुल्ला मॅम. काय म्हणत असतो आपण, गाण्याला म्हणतो असतो सॉन्ग. ठीक आहे. आणि म्युझिकला म्हणत असतो आपण
संगीताला म्हणतो असतो आपण म्युझिक. ठीक आहे. आता हे बघा, संगीतकार म्हणजे काय, म्युझिशियन, आणि गायक म्हणजे काय, सिंगर. ठीक आहे. आता हे बघा, एक गोष्ट लक्षात घ्या. मी संगीतकार आहे. मी संगीतकार आहे. ठीक आहे. काय वर आन्सर, मी संगीतकार आहे. व्हेरी गुड, साक्षी मॅम, दॅट्स राईट. यू हॅव टू यूज दिस फॉर्म्युला, सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस ऑब्जेक्ट. ओके, दॅट्स राईट. सागर सर, नो, दॅट्स रॉंग. नेक्स्ट. नो, प्रकाश सर. इथे तुम्हाला काय घ्यायचंय, संगीतकार म्हणजे म्युझिशियन घ्यायचंय. यू हॅव टू टेक हिअर म्युझिशियन. म्युझिशियन. ओके गाइस, चलो. मी संगीतकार आहे. आय सब्जेक्ट काय झालाय, आय. आय नंतर काय आहे, हेल्पिंग वर्ड एम आहे. आय एम. आय एम म्युझिशियन. आय एम ए म्युझिशियन और आय एम म्युझिशियन. ओके गाइस, चलो. आता हे बघा, आय एम ए म्युझिशियन. आपण टू बी चे सेंटेन्स बघत आहोत. आता पहिली गोष्ट, टू बी म्हणजे काय, टू बी चे सेंटेन्स म्हणजे काय, त्यामध्ये कर्त्याला काहीही प्रत्यय लागलेला नसतो. आणि टू हॅव चे सेंटेन्स म्हणजे काय, कर्त्याला डेफिनेटली तिथं काही ना काही प्रत्यय लागलेला असतो गाईज. ओके. आता नेक्स्ट घ्यायचं आपल्याला, तो एक माणूस आहे. तो एक माणूस आहे. ठीक आहे. आता माणूस साठी आपण काय घेणार आहोत, थोडक्यात ह्युमन बिंग. यू हॅव टू टेक हिअर ह्युमन बिंग. ओके, चलो. काय आन्सर, तो एक माणूस आहे. तो, राईट. भारत सर, येस. सौरभ सर, that's right. Very good. Priya ma'am, that's right. अमर सर, व्हेरी गुड. मनाली मॅम, शिंदे सर, राईट गाईज. काय येणार आहे, तो एक माणूस आहे. ही नंतर काय येणार आहे, हेल्पिंग वर्ड इज येणार आहे. ही इज म्हणजे काय, तो आहे. खाली काय राहिलाय, एक माणूस. ठीक आहे. ही इज ए ह्युमन बिंग. ही इज ए ह्युमन बिंग. ठीक आहे. आता इथं अ आणि एनचा मिनिंग काय होत असतो बघा, एक असा होत असतो. एक असा होत असतो. ठीक आहे. फक्त इडियोमॅटिक फ्रेजेस मध्ये मात्र अ आणि एनचा उपयोग, मिनिंग जो काही आहे तो आपण तिथं एक असा घेतलाय. ठीक आहे. ती एक अनुभवी शिक्षिका आहे. शिक्षिका आहे. What will be the answer, guys? ती एक अनुभवी शिक्षिका आहे. आता अनुभवी शिक्षिका म्हणजे काय, एक्सपिरियन्स टीचर. एक्सपिरियन्स टीचर, ईडी प्रत्यय लागणार आहे एक्सपिरियन्सला. ओके. एक्सपिरियन्स मीन्स व्हॉट, अनुभव. आणि एक्सपिरियन्स म्हणजे काय, अनुभवी. ठीक आहे. राईट गाईज, व्हेरी गुड. शी इज म्हणजेच काय, ती आहे. ओके. एक अनुभवी शिक्षिका, अँड एक्सपिरियन्स टीचर. अँड एक्सपिरियन्स टीचर. ओके. ओके गाईज, नेक्स्ट बघा आता. 12 वाजले आहेत. 12 वाजले आहेत. काही बरं असं. आता मात्र तुम्हाला हे सांगायचं, इथे तुम्हाला करता काय दिसतोय, ही, शी, इट किंवा राज यापैकी तुम्ही काय घ्याल, 12 वाजले आहेत ना. राईट, भारत सर. मोहन सर, सौरभ सर, सायली मॅम, दॅट्स राईट गाईज. काय घ्यायचं इथं, 12 वाजले आहेत. इट इज और इट्स 12 o'clock. इट इज 12 o'clock. ओके. आता हे बघा, तुम्ही म्हणाल मॅम तुम्ही इथं एम पण नाही राईट डाऊन केलंय, पीएम पण नाही राईट डाऊन केलंय. रिझन आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. एम म्हणजे काय, जेव्हा तुम्हाला सकाळी असं टायमिंग दिलाय तर तुम्ही एम राईट डाऊन करणार आहात. तुम्हाला संध्याकाळी असं टायमिंग दिलाय, तुम्ही पीएम राईट डाऊन करणार आहात. ओके गाईज. पण इथं फक्त काहीच दिलं नाही, इथं काही टाइमच नसतं दिला तुम्हाला, संध्याकाळी किंवा सकाळी, तर मात्र तुम्हाला तिथं O clock राईट डाऊन करायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट सेंटेन्स आहे बघा, राज माझा लहान भाऊ आहे. राज माझा लहान भाऊ आहे. What will be the answer, guys? काय येणार आहे, व्हेरी गुड गाईज. राईट, व्हेरी गुड. Raj is my little brother or Raj is my younger brother. Brother. ठीक आहे. नेक्स्ट सेंटेन्स आपल्याला घ्यायचंय बघा, आम्ही खूप थकलेलो आहोत. आम्ही खूप थकलेलो आहोत.
What will be the answer, guys? Right. Mohan sir, Bharat sir. Vio, Realme, Gajanan sir. That's right, guys. Pradeep sir. Very good. आम्ही म्हणजेच काय? वी घ्यायचंय तुम्हाला. वी नंतर काय आहे? आहोत. आहोत म्हणजेच काय? आर. ठीक आहे. वी आर म्हणजेच काय? आम्ही आहोत खूप थकलेले. वी आर सो टायर्ड. वी आर सो टायर्ड. ठीक आहे. नेक्स्ट घ्यायचं आहे बघा तुम्हाला. तुम्ही कायम आनंदी असता. तुम्ही कायम आनंदी असता. ठीक आहे. आनंदी असता. काय आहे यांचं? तुम्ही कायम आनंदी असता. कायम म्हणजेच काय? ऑलवेज. गजानन सर. दॅट्स राईट. नेक्स्ट. मनाली मॅम. दॅट्स राईट. शुभम सर, अमर सर, महेश सर. अहो गाईज, आपण विनय राईट डाऊन करायचं. यू हॅव टू टेक केअर. यू, तुम्ही असता. तुम्ही किंवा तू म्हणजेच काय? तुम्ही किंवा तू म्हणजे काय? यू. यू आर ऑलवेज हॅपी. यू आर ऑलवेज हॅपी. हॅपी. ठीक आहे. नेक्स्ट. ते गायक आहेत. ते गायक आहेत. काही नसतं. ते गायक आहेत. आता तुम्हाला सांगितलं मी अगोदरच, गायक म्हणजेच काय? सिंगर्स. यू हॅव टू टेक युअर सिंगर, नॉट अ सिंगर. ओके. प्रिया मॅम, सौरभ सर, भारत सर, महेश सर. दॅट्स राईट गाइस. काय आहे? दे आर सिंगर. ते गायक आहेत. ठीक आहे. चलो काय. इज देर एनी डाऊट? इज देर एनी डिफिकल्टी? यामध्ये काही डाऊट आहे? काही डिफिकल्टी आहे? नो मॅम. सायली मॅम इज सेइंग नो मॅम. Okay, guys. Krishna sir is saying no, ma'am. Priya ma'am is saying no, ma'am. Pratham sir is saying no, ma'am. Okay. चलो गाईस, तर आता आपण काय करणार आहोत, तर आता तुम्हाला एक छोटंसं काम करायचंय. ठीक आहे. जेणेकरून तुम्हाला होमवर्क भेटेल. 1 मिनिट गाईस. चलो, सर्वांनी मला मेसेज करायचा आहे. मला मेसेजेस येत आहेत तुमचे. ठीक आहे. चलो. आणि मोस्ट इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला माझा नंबर सेव्ह करायचा आहे. ठीक आहे. नंबर कसा मिळणार? तुम्हाला नंबर शेअर केलाय मी, किंवा तुम्हाला काय करायचंय, ज्या ग्रुप लिंक वर तुम्ही जॉईन झालात ना, ठीक आहे, त्या जी लिंक तुम्हाला भेटली आहे ना, ठीक आहे, तो नंबर सेव्ह करायचा आहे माझा. ओके. देयर इज नो प्रॉब्लेम. चला, तर आता आपल्याला लगेच दुसरे एक्झाम्पल्स घ्यायचे आहेत. नंबर कंपल्सरी सेव्ह करून तुम्हाला काय करायचंय, मला मेसेज करायचा आहे. अदरवाईज तुम्हाला होमवर्क भेटणार नाही. ठीक आहे. चलो, नेक्स्ट बघायचं आपल्याला टू हॅव चे सेंटेन्सेस. आय, ही, शी, इट, राज, वी, यू अँड दे. ठीक आहे. चलो, आता हे बघा, मला एक सांगायचं, तुम्ही आय नंतर आपण कोणतं हेल्पिंग वर्ब यूज करत असतो? हॅव की हॅज. हॅव की हॅज. आता आपण टू हॅव चे सेंटेन्स बघतोय. आता मला हे नाही सांगायचं एम यूज करत असतो. ठीक आहे. आता आपण इकडच्या पार्ट मध्ये आहोत. सायली मॅम, दॅट्स राईट. अमर सर, दॅट्स राईट. व्यो, व्हेरी गुड. गजानन सर, दॅट्स राईट. प्रदीप सर, नो. आय नंतर आपण हॅज नाही यूज करत. ओके. आय नंतर आपण हेल्पिंग वर्ब यूज करत असतो हॅव. ठीक आहे. आय हॅव. ही, शी, इट, राज. त्याच्यानंतर आपण कोणतं हेल्पिंग वर्ब यूज करत असतो, किंवा सिंग्युलर नाउन नंतर आपण कोणतं हेल्पिंग वर्ब यूज करत असतो? प्रिया मॅम, अमर सर, दॅट्स राईट. सायली मॅम, दॅट्स करेक्ट. आउटस्टँडिंग. कृष्णा सर. काय म्हणा, इथं हॅज आपण हेल्पिंग वर्ब यूज करत असतो. ठीक आहे. आणि वी, यू, दे किंवा प्लुरल नाउन नंतर आपण कोणतं हेल्पिंग वर्ब यूज करत असतो? विच हेल्पिंग वर्ब विल यू यूज आफ्टर प्लुरल नाउन्स? राईट प्रकाश सर. प्रिया मॅम, दॅट्स राईट गाइस. रुश्मी सर, दॅट्स राईट. आपण यूज करत असतो हेल्पिंग वर्ब हॅव. ठीक आहे. आता याचे आपल्याला मिनिंग्स बघायचे, जसे की आपण इकडे मिनिंग्स बघितले होते. ठीक आहे. चलो, आय हॅव मीन्स व्हॉट? मला, माझ्याजवळ, माझ्याकडे काहीतरी आहे. कारण प्रेझेंट टेन्स आहे ना, त्यामुळे तुम्हाला आहे राईट डाऊन करावं लागणार आहे. ओके. ही हॅज मीन्स व्हॉट? त्याला, त्याच्याजवळ, त्याच्याकडे काहीतरी आहे. ठीक आहे. शी हॅज मीन्स व्हॉट? तिला, तिच्याजवळ, तिच्याकडे काहीतरी आहे. ओके. राज हॅज मीन्स व्हॉट? राजला, राजजवळ, राजकडे काहीतरी आहे. वी हॅव मीन्स व्हॉट? आम्हाला, आमच्याजवळ, आमच्याकडे, किंवा आपल्याला, आपल्याजवळ, आपल्याकडे काहीतरी आहे. यू हॅव मीन्स व्हॉट? तुम्हाला, तुमच्याजवळ, तुमच्याकडे, किंवा तुला, तुझ्याजवळ, तुझ्याकडे काहीतरी आहे. ओके. अँड दे हॅव मीन्स व्हॉट? त्यांना, त्यांच्याजवळ, त्यांच्याकडे काहीतरी आहे. ओके. परत एकदा सांगते, तुम्हाला करायचंय काय बघा. मोस्ट इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला हा डिफरन्स जाणून घ्यावा लागेल.
टू बी म्हणजे काय, त्यामध्ये कर्त्याला काही प्रत्यय लागलेला नसतो. आणि टू हॅव म्हणजे काय, त्या सेंटेन्स मध्ये कर्त्याला काहीतरी प्रत्यय लागलेला असतो. मला एक सांगायचं, इथं तुम्ही सेंटेन्स बघू शकता, मी, तो, ती, राज, आम्ही, तुम्ही, ते. ठीक आहे, त्याला कर्त्यामध्ये काही प्रत्यय लागलाय का? या सेंटेन्स मध्ये कर्त्याला काही प्रत्यय लागलाय का? इज देयर एनी सफिक्स टू सब्जेक्ट गाइस? नो. सायली मॅम इज सेइंग नो. चलो, अमर सर इज सेइंग नो मॅम. गजवन सर इज सेइंग नो मॅम. चलो, म्हणजेच काय, हे आहेत टू बी चे सेंटेन्सेस. ओके, आणि आता आपल्याला बघायचे टू हॅव चे सेंटेन्सेस. ओके, आता तुम्हाला अर्थ सांगितले मी, आय हॅव म्हणजे काय, ही हॅज म्हणजे काय, वी हॅव म्हणजे काय, सगळे मिनिंग्स तुम्हाला सांगितले. ठीक आहे, आता आपल्याला सेंटेन्सेस घ्यायचे. माझ्याकडे माझ्याकडे 50 रुपये आहेत. माझ्याकडे 50 रुपये आहेत. व्हॉट विल बी द आन्सर गाइस? येस, अमर सर, मोहन सर, सायली मॅम, साक्षी मॅम, कृष्णा सर, विओ. व्हेरी गुड. माझ्याकडे 50 रुपये आहेत. आय हॅव म्हणजेच काय, माझ्याकडे आहेत. फक्त माझ्याकडे नाही हा, तर माझ्याकडे आहेत म्हणजेच काय, आय हॅव. ठीक आहे, 50 रुपये, आय हॅव 50 रुपीज, आय हॅव 50 रुपीज. ठीक आहे, 50 रुपीज. नेक्स्ट आपल्याला घ्यायचंय, त्याला खूप मित्र आहेत. त्याला खूप मित्र आहेत. ओके, खूप मित्र आहेत. प्रत्येक काय लागलाय, ला आहेत, ला आहेत. ठीक आहे, काही मग नो, दे हॅव नाही येणार. यू हॅव टू टेक हेअर ही हॅज. त्यांना जर म्हटलं तर दे हॅव येईल, दे हॅव येईल त्यांना जर म्हटलं तर. आणि ही हॅज जर म्हटलं, त्याला जर म्हटलं तर ही हॅज येणार आहे. ओके, राईट गाईज, अमर सर, व्हेरी गुड, राईट. त्याला खूप मित्र आहेत. ही हॅज म्हणजेच काय, त्याला आहेत. खाली काय राहिले, मित्र, खूप मित्र. काय येईल तिथं, ही हॅज मेनी फ्रेंड्स, ही हॅज मेनी फ्रेंड्स. ओके गाईज, नेक्स्ट आहे आता. नेक्स्ट घ्यायचे तुम्हाला, तिला एक मुलगा आहे. तिला एक मुलगा आहे. मुलगा आहे. ठीक आहे, काय येणार आहे, तिला एक मुलगा आहे. राईट, सायली मॅम, फिओ, साक्षी मॅम, ऋषी सर, उज्ज्वला मॅम. राईट गाइस, शी हॅज वन सन. शी हॅज वन सन. ठीक आहे, आता हे बघा, शी हॅज मीन्स व्हॉट, तिला आहे. तिला आहे. ठीक आहे, नेक्स्ट आहे, त्याला लांब शिफ्टी आहे. त्याला लांब शिफ्टी आहे. What will be the answer, guys? प्रिया मॅम, दॅट्स राईट. हा, आता हे बघा, मला एक सांगायचंय, काही मुलांनी तर ही हॅज राईट डाऊन केले. एखाद्या माणसाला लांब शिफ्टी असते का? एखाद्या जेंट्सला लांब शिफ्टी असते का? येस ऑर नो? कधी बघितले का तुम्ही? इथे असंच ऐकलं असेल तुम्ही, बघितली का प्रत्यक्षात? नाही ना, मग तुम्ही का तसं राईट डाऊन करताय? ही हॅज का राईट डाऊन करताय मग तुम्ही? ओके, इट हॅज लॉंग टेल. काय होणार आहे, इट हॅज लॉंग टेल. प्राणी असते ना, त्यामुळे तुम्हाला काय करावं लागणार, इट हॅज घ्यावं लागेल. इट हॅज लॉंग टेल. इट हॅज म्हणजेच काय, त्याला आहे. ठीक आहे, नेक्स्ट आहे बघा, राजकडे राजकडे पाण्याची बाटली आहे. राजकडे पाण्याची बाटली आहे. आता हे बघा, इथं म्हटलं बाटली, हा, पण आपल्याला इनॅक्च्युअल इंग्लिश मध्ये बॉटल लिहायचंय. ओके, राईट, गीता मॅम, दॅट्स राईट. ऋषी सर, दॅट्स राईट. प्रिया मॅम, दॅट्स राईट. रियलमी, दॅट्स राईट. व्हेरी गुड गाइज. कीप ट्राइंग गाइज, गुड ट्राय. 1+. ओके, राज हॅज, राजकडे आहे म्हणजेच काय, राज हॅज, राजकडे आहे म्हणजे काय, राज हॅज. ओके, राजकडे आहे, काय आहे, पाण्याची बाटली. राज हॅज वॉटर बॉटल. राज हॅज वॉटर बॉटल. ओके गाइस, नेक्स्ट घ्यायचंय तुम्हाला. ओके, आम्हाला रविवारी सुट्टी आहे. आम्हाला रविवारी सुट्टी आहे. सुट्टी आहे.
आता हे बघा, जेव्हा तुम्हाला तिथं तुम्ही म्हणता मॅम प्रेपोजिशन एक्झॅक्टली कधी युज करायचे, आपण ते व्यवस्थित सगळं बघणार आहोत. प्रेपोजिशन जो काही टॉपिक येतोय तो कशात येतोय, पार्ट ऑफ स्पीच मध्ये येतोय. पार्ट ऑफ स्पीच मध्ये असे 9 टॉपिक्स येतात. ठीक आहे, अलीकडे एक टॉपिक ऍड केलाय 9वा, तो म्हणजे आहे आर्टिकल्स. ठीक आहे, आता हे बघा आम्हाला रविवारी सुट्टी आहे, एक्झॅक्टली मॅम इथं प्रेपोजिशन काय बरं युज करायचं. ठीक आहे, आता हे बघा मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, इथं तुम्हाला जेव्हा तुम्ही डेज राईट डाऊन करताय, संडे, मंडे, ट्युजडे, वेनसडे, थर्सडे, टुडे, टुमारो, यस्टरडे, ओके, ते तुम्हाला ऑन हे प्रेपोजिशन राईट डाऊन करायचं आहे गाईज. ठीक आहे, इन प्रेपोजिशन कधी राईट डाऊन करायचंय, जेव्हा तुम्ही मंथ राईट डाऊन करताय. मंथ कोणते आहेत, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, व्हॉट इट मे बी. ओके, आणि जेव्हा तुम्ही सीझन्स राईट डाऊन करता, सीझन कोणते आहेत, मान्सून आहे, रेनी मान्सून आहे, आणखी कोणतं आहे, विंटर आहे, समर सीझन आहे. जेव्हा तुम्ही राईट डाऊन करता सीझन, तेव्हा तुम्हाला काय घ्यायचंय, इन घ्यायचंय. ठीक आहे, ते जाऊ द्या, आपण ते नंतर शिकणार आहोत. पण इथे तुम्हाला काय घ्यायचंय, आम्हाला रविवारी सुट्टी आहे. We have holiday on Monday. We have holiday on Monday. You have to take your preposition on, guys. Okay? Remember this thing. We have holiday on Monday. Oh, holiday on Sunday. Sorry, Sunday. You have to take care Sunday. Sunday means what? रविवार. Okay? Good. तुमच्याकडे छान घर आहे. तुमच्याकडे छान घर आहे. किंवा तुझ्या जवळ छान घर आहे. What will be the answer, guys? तुझ्या जवळ छान घर आहे बरं का. You can take your fine, you can take your nice, you can take your beautiful. Okay? Right. Had नाही घ्यायचंय, 1 plus here. 1 plus. Had नाही घ्यायचंय. Had तुम्हाला past tense मध्ये घ्यायचंय. Okay? You are नाही येणार महेश sir. You have to take care have, not are, not had. Okay? काय येणार आहे? You have fine home. You have fine home. ठीक आहे? आता हे बघा इथं जागा नाही ऍक्च्युली राईट डाऊन करायला, पण मी तुम्हाला तिथं ओरली एक एक्झाम्पल सांगते. ठीक आहे, त्यांच्याकडे महागडी गाडी आहे. त्यांच्याकडे महागडी गाडी आहे. आता महागडीसाठी एक्झॅक्टली मिनिंग काय आहे, यू कॅन टेक केअर एक्सपेन्सिव्ह, यू कॅन टेक केअर कॉस्टली. ओके, प्लीज मेक दिस सेंटेन्स. तुमच्याकडे त्यांच्याकडे महागडी कार आहे, त्यांच्याकडे महागडी गाडी आहे. काय येईल बरं, आता इथे जागा नाही त्यामुळे मी राईट डाऊन नाही करू शकत. काय मोहन सर, दॅट्स राईट. ऋषी सर, व्हेरी गुड. Right, guys. Amar sir, right. Shruti ma'am, right. Very good. They have an expensive car or they have a costly car. They have an expensive car. They have a costly car. कारण आपण काय बघायचं आपल्याला, जेव्हा तुम्ही आर्टिकल्सचे रूल्स युज करताय तेव्हा तुम्हाला an एक्सपेन्सिव्ह घेणार आहात आणि a कॉस्टली घेणार आहात. ठीक आहे, आपण ते पण व्यवस्थित उद्या परवा दिवशी बघणार आहोत. ठीक आहे गाईज, चलो. Is there any doubt? Is there any difficulty, guys? If there is any difficulty, please feel free to ask me. If there is any difficulty, I will solve your doubts. Okay? So easy. Easy language मधनं सांगितलं का इझीच वाटतं मॅम. ओके ओके, देयर इज नो प्रॉब्लेम. प्रत्येकाची जी काही अंडरस्टँडिंग लेवल असते ना ती पण वेगळी असते, त्यात काही अडचण नाही. ठीक आहे गाईज, गुड, व्हेरी गुड गाईज. आता आपल्याला काय करायचंय बघा. आता तुम्ही सगळे म्हणाल मॅम खूप इझी आहे, मॅम खूप सगळं काही आम्हाला अडचण नाही. तुम्हाला काय करायचं आता, पट 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 मला आन्सर सांगायचे आहेत. मी तुम्हाला आता प्रॅक्टिससाठी काही एक्झाम्पल्स देणार आहे गाईज. ओके, आणि हे बघा मी तुम्हाला जेव्हा होमवर्क देणार आहे, काहीही जरी अडचण आली तरीही तुम्ही मला मेसेज करू शकता. कॉल नाही करायचा डिरेक्टली, कारण बघा मी क्लासमध्ये असेल तुमचा क्लास कॉल रिसिव्ह करू शकत नाही गाईज. ठीक आहे, तुम्ही इमिडिएटली मला मेसेज करू शकता व्हॉट्सअपला, मी तुम्हाला आन्सर देईल गाईज. ओके, आय विल सॉल्व युअर डिफिकल्टीज इफ देअर इज एनी डिफिकल्टी. ओके, तुम्हाला हे इझी वाटतं, पण जेव्हा तुम्ही ऍक्च्युअल मध्ये त्याच्यावर वर्क करत असताना तेव्हा तुम्हाला काही ना काही अडचण येते गाईज. ओके, प्रत्येकालाच येते असं नाही. चलो, आता प्रॅक्टिससाठी आपण काही एक्झाम्पल्स सॉल्व करून घेणार आहोत गाईज. ठीक आहे, 3 ते 4 दिवसानंतर तुमचे तिथे प्रॅक्टिस सेशन्स सुरू होणार आहे डेली बेसिसवर 1 आवर. प्रॅक्टिस सेशन 1 आवर लाईव्ह सेशन्स. ओके, चलो. मी आता खूप व्यस्त आहे. मी आता खूप व्यस्त आहे. खूप व्यस्त आहे. पहिल्यांदा तुम्हाला काय करायचंय, जे काही सेंटेन्स आहे किंवा सेंटेन्स त्याचा काळ ओळखायचा आहे. नंतर काय ओळखायचंय, जे काही सेंटेन्स आहे
टू बीच आहे की टू हॅव्हच आहे, आणि त्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला काय घ्यायचे, हेल्पिंग वर्ब घ्यायचे. ओके, येस, आउटस्टँडिंग. 1+ साक्षी मॅम, डिअर मी, ऋषी सर, येस, व्हेरी गुड गायस. काय आता हे बघा, कर्त्याला काही प्रत्यय लागलाय का, नाही. मी आता खूप व्यस्त आहे, माझ्याकडे आता खूप व्यस्त आहे, असं आहे का, नाही. मला आता खूप व्यस्त आहे, असं आहे का, नाही. इथं काय, मी आता खूप व्यस्त आहे म्हणजेच काय, जे काही किंवा सेंटेन्स आहे ते आहे टू बीचं सेंटेन्स, कारण कर्त्याला इथं कसलाही प्रत्यय लागलेला नाही गायस. ओके, सो या घ्या, आय एम मीन्स व्हॉट, मी आता, ठीक आहे. आय एम व्हेरी बिझी नाऊ, व्हेरी बिझी नाऊ म्हणजेच काय, व्हेरी बिझी नाऊ, आता खूप व्यस्त, आता खूप व्यस्त. ओके, नेक्स्ट सेंटेन्स तुम्हाला घ्यायचं आहे, तो माझा भाऊ आहे, तो माझा भाऊ आहे. काय बरं, व्हॉट विल बी द आन्सर गाइस, तो माझा भाऊ आहे. राईट, रिअल मी, ऋषी सर, पटपट आन्सर द्यायचे जरा. आकाश सर, दॅट्स राईट. सुमीर सर, सायली मॅम, प्रथमेश सर, गीता मॅम, महेश सर, काय ना रे, महेश सर तुमचं रॉंग आहे, ठीक आहे. बाकी त्यांचं बरोबर आहे, मनाली मॅम बरोबर आहे. काय ना रे, तो आहे, ही इज, तो आहे, ही इज, ठीक आहे. माझा भाऊ, ही इज माय ब्रदर, ही इज माय ब्रदर. ओके गाइस, नेक्स्ट सेंटेन्स, ती माझी वर्गमैत्रीण आहे, ती माझी वर्गमैत्रीण आहे. काय सर, ती माझी वर्गमैत्रीण आहे. राईट, अमर सर, वियो, मनाली मॅम, महेश सर, दॅट्स राईट. महेश सर आता बरोबर आहे तुमचं, गुड. सिद्धेश्वर सर, उज्ज्वला मॅम, सायली मॅम, झुमी सर, समीर सर, काय येणार आहे, ती माझी वर्गमैत्रीण आहे. वर्गमैत्रिणी नाही म्हटलंय, वर्गमैत्रीण म्हटलंय. सो यू हॅव टू टेक युअर क्लासमेट, नॉट क्लासमेट्स, ठीक आहे. काय, ती माझी वर्गमैत्रीण आहे. शी इज मीन्स व्हॉट एक्झॅक्टली, ती आहे माझी वर्गमैत्रीण. माय क्लासमेट, माय क्लासमेट. ओके, माझी, आता नेक्स्ट सेंटेन्स आहे, माझी आई परिचारिका आहे, माझी आई परिचारिका आहे. आता परिचारिका म्हणजे काय बरं मॅडम, परिचारिका म्हणजे नर्स. ओके, परिचारिका आहे, यू हॅव टू टेक हिअर नर्स. ओके, प्रिया मॅम, डिअर मी, साक्षी मॅम, मोहन सर, भारत सर, अमर सर, सायली मॅम, सिद्धेश्वर सर, गीता मॅम, माऊली सर, महेश सर. हा, माय मदर इज ए नर्स, माय मदर इज ए नर्स, ठीक आहे. नेक्स्ट बघा, तुम्ही ग्रंथपाल आहात किंवा तू ग्रंथपाल आहेस. ग्रंथपाल म्हणजेच काय, लायब्ररियन. ग्रंथालय म्हणजे काय, लायब्ररी. तुम्ही ग्रंथपाल आहात, काही करा, तुम्ही ग्रंथपाल आहात, तू ग्रंथपाल आहेस, ठीक आहे. तुम्ही ग्रंथपाल आहात आणि तू ग्रंथपाल आहेस, दोन सेंटेन्स आहेत मराठीमधनं, बरोबर. तर मला आता एक सांगायचं, इंग्लिश मध्ये तुमचे दोन सेंटेन्स होणार आहेत की एक सेंटेन्स, ठीक आहे. पहिल्यांदा माझ्या क्वेश्चनचा आन्सर द्या बरं. इंग्लिश मधनं दोन सेंटेन्स होणार आहे की एक सेंटेन्स. गुड, साक्षी मॅम, सायली मॅम, दॅट्स राईट. नो बाळकृष्ण सर, कृष्णा सर, राईट. एकच होणार आहे, कारण तू आणि तुम्ही एकच अर्थ आहे ना, मग सेंटेन्स पण एकच होणार आहे ना, भलेही मराठीमध्ये दोन असो, पण इंग्लिश मध्ये मात्र एकच सेंटेन्स होणार आहे, कारण इंग्लिश मध्ये एकच अर्थ आहे, मराठीमध्ये दोन अर्थ आहेत. ओके, लायब्ररी नाही, लायब्ररी म्हणजे काय, ग्रंथालय. लायब्ररियन म्हणजे काय, लायब्ररियन. लायब्ररियन म्हणजे काय, ग्रंथपाल. ओके, यू आर लायब्ररियन, यू आर लायब्ररियन. नेक्स्ट आहे बघा, ते आमचे शेजारी आहेत, ते आमचे शेजारी आहेत. ते आमचे शेजारी आहेत, व्हॉट विल द आन्सर गाइस. दे आर आवर नेबर्स, दे आर आवर नेबर्स, दे आर आवर म्हणजे काय, आमचे किंवा आपले, ठीक आहे. दे आर आवर नेबर्स, ते माझे शेजारी आहेत, दे आर माय नेबर्स, ठीक आहे. ते त्याचे शेजारी आहेत, दे आर हिज नेबर्स. ते तिचे शेजारी आहेत, दे आर हर नेबर्स. ओके, ते तुमचे शेजारी आहेत, दे आर युअर नेबर्स, ठीक आहे. गुड, विनाय मॅम, दे आर आवर नेबर्स. ओके, नेक्स्ट, दिल्ली भारताची राजधानी आहे. राजधानी आहे.
दिल्ली भारताची राजधानी आहे. व्हॉट विल बी द आन्सर? आता राजधानीला आपण एक्झॅक्टली मध्ये काय म्हणतो? एक्झॅक्ट काय म्हणतो? कॅपिटल. ओके, यू हॅव टू टेक युअर कॅपिटल गाइज. साक्षी मॅम, 1+. उज्ज्वला मॅम, दॅट्स राईट. महेश सर, ओके. काय येणार आहे? दिल्ली इज कॅपिटल ऑफ इंडिया. इज कॅपिटल ऑफ इंडिया. ओके, नेक्स्ट घ्यायचंय आपल्याला. मुख्यमंत्री राज्याचा प्रमुख असतो. प्रमुख असतो. काय बरं मुख्यमंत्री राज्याचा प्रमुख असतो? येस. स्क्रीनशॉट द्यायची गरजच नाहीये, कारण हे बघा क्लास झाल्यानंतर मी तुम्हाला एक पीडीएफ शेअर करणार आहे आणि त्या पीडीएफ मध्ये काय असणार आहे? या बोर्डचे फोटोच असणार आहे प्लस होमवर्क असणार आहे. ती पीडीएफ एकदा चेक करायची. ओके, नाही तर मुलं पीडीएफ चेकच नाही करत. ठीक आहे. आणि आजच्या दिवस मात्र तुम्हाला जो काही होमवर्क आहे तो ग्रुपवर येणार आहे. ग्रुप व्यवस्थित चेक करायचा सर्वांनी. ठीक आहे. आणि उद्यापासून डेली बेसिसवर होमवर्क तुम्हाला पर्सनली भेटणार आहे, कारण मला अजून तुमचे नंबर तर सेव्ह करावे लागतील ना. ठीक आहे. आता हे बघा, नो प्रिया मॅम, दॅट्स रॉंग. प्राईम मिनिस्टर मीन्स व्हॉट? पंतप्रधान. ओके, आणि चीफ मिनिस्टर मीन्स व्हॉट? मुख्यमंत्री. ओके, सो यू हॅव टू टेक युअर सीएम, नॉट पीएम. ओके, दॅट्स टोटली रॉंग. काय होईल इथं? सीएम इज हेड ऑफ स्टेट. हेड ऑफ स्टेट. नेक्स्ट आहे आंबा गोड आहे. आंबा गोड आहे. आंबा गोड आहे म्हटलंय मी, आंबे नाही म्हटले. आंबा गोड आहे. मँगो इज गोड. आंबे गोड आहेत. मँगोज आर गोड. साक्षी मॅम, सायली मॅम, प्रिया मॅम, मोहन सर, गजानन सर, महेश सर, रियलमी. That's right, guys. गीता मॅम, अक्षय सर. मँगो इज स्वीट. मँगो इज स्वीट. ओके गाइस. आता मला एक सांगायचं, हे टू बीचे सेंटेन्स आहेत की टू हॅव सेंटेन्स आहेत, जे की आतापर्यंत आपण घेतलेले आहेत. व्हेरी गुड. आउटस्टँडिंग गाइस. कीप ट्राइंग. गुड ट्राय. बरोबर आहे. आता इकडे बघा. मला 4 वाजता मीटिंग आहे. मला 4 वाजता सभा आहे. 4 वाजता सभा आहे. मला 4 वाजता सभा आहे. भाऊसाहेब सर, मोहन सर, राईट. गजानन सर, प्रिया मॅम, दॅट्स राईट गाइस. व्हेरी गुड. मला 4 वाजता सभा आहे. ला आहे. ला आहे. ठीक आहे. काय म्हणाले? आय हॅव. ओके, आय हॅव म्हणजेच काय? मला आहे. आय हॅव मीटिंग. आय हॅव मीटिंग ऍट 4 o'clock. आय हॅव मीटिंग ऍट 4 o'clock. मला 4 वाजता सभा आहे. मला 4 वाजता सकाळी सभा आहे असं जर म्हटलं असतं तर काय आलं असतं इथं? काय आलं असतं? AM आलं असतं. मला संध्याकाळी 4 वाजता सभा आहे. आय हॅव मीटिंग ऍट 4 PM आलं असतं. ओके, व्हेरी गुड गाईज. नेक्स्ट आहे त्याच्याकडे 4 वर्षांचा अनुभव आहे. त्याच्याकडे 4 वर्षांचा अनुभव आहे. त्याच्याकडे 4 वर्षांचा अनुभव आहे. राईट प्रिया मॅम, अर्चना मॅम, साक्षी मॅम. नो गजानन सर, दॅट्स रॉंग. त्याच्याकडे म्हटलंय, त्यांच्याकडे नाही म्हटलंय. ओके, दे हॅव नाही येणार, फक्त ही हॅज येणार आहे. 1+. ही हॅव नाही येणार, ही हॅज येणार आहे. व्ह्यू सर, व्हेरी गुड. अमर सर, दॅट्स राईट. रिअलमी, दॅट्स राईट. त्याच्याकडे काही ही हॅज, त्याच्याकडे आहे. ही हॅज 4 वर्षांचा अनुभव. ही हॅज एक्सपिरियन्स ऑफ 4 years. 4 years time. ओके, ठीक आहे. तिच्याकडे सोनेरी घड्याळ आहे, किंवा तिच्याकडे छान नेकलेस आहे. तिच्याकडे बांगड्या आहेत. तिच्याकडे नवीन बांगड्या आहेत. ठीक आहे. तिच्या जवळ नवीन बांगड्या आहेत. बांगड्या आहेत. काय बरं असं? तिच्या जवळ नवीन बांगड्या आहेत.
तिच्याजवळ नवीन बांगड्या आहेत. राईट काय साक्षी मॅम. शी हॅज तिच्या जवळ आहेत. शी हॅज न्यू बँगल्स. ठीक आहे. शी हॅज न्यू बँगल्स. आजीकडे किंवा हा आजीकडे घेऊयात आपण. आजीकडे लांब काठी आहे. आजी एकटी आहे. आजीकडे नाही म्हटलंय आपण, आजीकडे म्हटलंय. ओके काही बरं आजीकडे लांब काठी आहे. हा यू कॅन टेक युअर ग्रँडमा, यू कॅन टेक युअर ग्रँडमदर, बट यू कांट टेक युअर आजी. ओके आजी नाही घ्यायचं. ग्रँडमदर हॅव नाही येणार गीता मॅम. ओके गीता मॅम दॅट्स रॉंग. वी हॅव टू करेक्ट इट. विनय मॅम. चलो भाऊसाहेब गरे सर. ग्रँडमदर हॅज. व्हेरी गुड 1+ सर. काय ना रे ग्रँडमदर हॅज, ग्रँडमदर हॅज और ग्रँडी हॅज. ग्रँडमदर हॅज लॉन्ग स्टिक. ठीक आहे ग्रँडमदर हॅज लॉन्ग स्टिक. ओके गाईज. आमच्याकडे 10 एकर शेती आहे किंवा आपल्याकडे 10 एकर शेती आहे. आपल्या जवळ 10 एकर शेती आहे. आपल्याला 10 एकर शेती आहे. आपल्याला आहे काही. हा साक्षी मॅम दॅट्स राईट. वी हॅव. ओके वी हॅव 10 acres. ठीक आहे. नेक्स्ट बघायचंय. वी हॅव 10 acres. हा तुमच्याकडे तुमच्या जवळ क्रेडिट कार्ड आहे. क्रेडिट कार्ड आहे तुमच्या जवळ. आता हे बघा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दिसत असेल. करते नाही गुड वन सर दॅट्स रॉंग. गीता मॅम दॅट्स रॉंग. तुमच्या जवळ म्हणजेच काय. तू किंवा तुम्ही, तू किंवा तुम्ही. यू हॅव टू टेक हिअर. नो मनाली मॅम. हॅज नो. नॉट हॅज. नो सायली मॅम. यू हॅव क्रेडिट कार्ड. कार्ड ओके. नाईस. राईट गाईज. नेक्स्ट घ्यायचंय. त्यांच्याकडे जुनं कम्प्युटर आहे. जुनं संगणक आहे. संगणक म्हणजे काय कम्प्युटर. ठीक आहे. काही त्यांच्याकडे जुना संगणक आहे. त्यांच्याकडे म्हटलंय. त्यांच्याकडे. ओके त्याच्याकडे आणि त्यांच्याकडे डिफरन्स आहे. इथं बघा इथं अनुस्वार लागतो. इथं अनुस्वार नाहीये. इथं एक आणि इथं अनेक आहे. ओके द्रविड सर दॅट्स राईट. मोहन मॅम मोहन सर दॅट्स राईट. काय ना त्यांच्याकडे म्हटल्यावर दे हॅव ओल्ड कम्प्युटर. ठीक आहे. नेक्स्ट आहे नद्यांना पाणी आहे. नद्यांना पाणी आहे. स्वच्छ पाणी आहे. किंवा आपण नेक्स्ट सेंटेन्स एक वेगळं सेंटेन्स घेऊयात बघा. ठीक आहे. विद्यार्थ्यांकडे डबे आहेत. विद्यार्थ्यांकडे डबे आहेत. काय होईल बरं. आहे विद्यार्थ्यांकडे. आता काही लोक चुकणार आहे. काही लोकांचं बरोबर येणार आहे. स्टुडंट हॅज स्टुडंट्स हॅव. स्टुडंट हॅज स्टुडंट्स हॅव. काही विद्यार्थ्यांकडे म्हटलंय मी. सो यू हॅव टू टेक युअर स्टुडंट्स नॉट स्टुडंट. ओके स्टुडंट्स हॅव टिफिन बॉक्स. टिफिन बॉक्स. ओके गाइस. चलो guys, is there any difficulty, is there any doubt, you can ask me guys.
I will solve your doubts. There is no problem. No, Sumiza is saying no, ma'am. There is no doubt. ठीक है? Thank you so much, Amar sir. Thanks a lot for appreciation. चलो, सिद्धि मैम. Thank you so much, Mulla ma'am. Thank you so much, Budwan sir. Nice to meet you guys. Nice to meet you. Thank you so much to all of you. Thank you so much. ठीक आहे. आता हे बघा सर्वांनी काय करायचंय, आता मला जरा वेळ लागेल. मी ग्रुपला आता मला रेकॉर्डिंग जशी अवेलेबल होईल तशी तुम्हाला लगेच मी शेअर कराल. ठीक आहे. अर्ध्या तास तुम्हाला रेकॉर्डिंग अवेलेबल होईल. आज मात्र तुम्हाला काय भेटणार आहे, आज तुम्हाला ग्रुपवर होमवर्क भेटणार आहे. ठीक आहे गाईज. गीता मॅम थँक्यू सो मच. ओके. आज ग्रुपवर लगेच चेक करायचंय तुम्ही अर्ध्या तासानंतर, कारण मला तुमचे नंबर सेव्ह करायला लागतील, त्याला वेळ लागणार आहे. ओके. चलो, सी यू सून गाईज. थँक्यू सो मच. बाय एव्हरीवन. आणि कंपल्सरी सर्वांनी लवकरात लवकर होमवर्क कम्प्लीट करायचा आणि मला फोटो शेअर करायची आहे. ठीक आहे. तुम्हाला एक नोटबुक करायची आहे. ठीक आहे. 150 पेजेसची नोटबुक करा. जुनी केली तरी पण चालेल, फक्त फाटलेली करू नका. व्यवस्थित करा. नीटनेटकी पाहिजे ती नोटबुक. ओके. 150 पेजेसची नोटबुक करा आणि त्यात डेली बेसिसवर आपलं जे काही होतंय ते राईट डाऊन करत चला. ओके. चलो, बाय एव्हरीवन. थँक्यू सो मच. सी यू सून.